नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. आपण जो मराठी विषय सुरू केलेला आहे त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि आपला महत्वपूर्ण म्हणजे मोठा टॉपिक चालू आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमधला जो सब टॉपिक आहे तो म्हणजे कोणता आजचा? शब्दयोगी अव्यय. तर बघा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? इथं बघा, या शब्दामध्ये बघा, इथं योगी आहे आणि इथं शब्द आहे, बरोबर. शब्दयोगी म्हणजे योगी म्हणजे जोडून येणारा, जोडून येणारा, बरोबर. एक शब्द आहे त्याला जोडून लागणारा, त्याला त्याच्याशी संबंधित येणारा, बरोबर. बघा आता पुढे, शब्द योगी आणि अव्यय ह्याचा अर्थ होतोय शब्दयोगी अव्ययाचा साध्या सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, तो म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा. जो मूळ शब्द आहे त्याला काय येणारा? जोडून येणारा. शब्दयोगी लागताना काय होणार आहे? त्याच्यासाठी एक मूळ शब्द असला पाहिजे. मूळ शब्दाला तो काय लागेल? जोडून येईल. जोडून आला म्हणजे काय झाला? मग तो शब्द योगी झाला. समजलं का? त्याला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. अगोदर व्याख्या समजून घ्या, नंतर उदाहरण बघूया. वाक्यातील नाम किंवा नामाप्रमाणे योजलेले इतर शब्द यांच्या पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात त्यांना काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. इथं बघा, इथं वाक्यातील नाम किंवा नामाप्रमाणे योजलेले इतर शब्द यांच्या पुढे येऊन, त्याच्या पुढे येणार आहे एखादा नाम आहे किंवा नामासारखा एखादा शब्द आहे, बरोबर. त्यांच्या पुढे येणार आहे त्या शब्द यांच्या पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात त्यांना काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय. कळालं आता? आता उदाहरणावर या. बघा, वर काही पक्षी आहेत, ह्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय नाही. पक्षी झाडावर आहेत, इथं बघा वर. समजले का? मूळ शब्द काय? इथं झाड. काय? झाड आहे, बरोबर. मग इथं बघा, इथं वर लागलं का नाही? त्या झाड या शब्दाला ते लागून आलं म्हणून त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. सामान्य रूप असतं इथं. सामान्य रूप बघितलं होतं. सामान्य रूपाचा अर्थ काय होतोय आपला? मूळ शब्द आहे, मूळ शब्दामध्ये जेव्हा प्रत्यय लागणार आहेत किंवा एखादा विभक्तीचा प्रत्यय लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये एखादा पुढचा शब्द लागणार आहे त्या अगोदर जो बदल होणार आहे. जसं बघा, मूळ शब्द कोणता? इथं झाड आहे. आता इथं पक्षी झाडावर म्हटलंय, मग झाडावर म्हटल्यानंतर इथं काय होणार आहे? झाडा. हे काय झालं? हे सामान्य रूप आहे. आणि झाडावर, इथं बघा वर, झाडावर म्हटल्यानंतर काय झालं? मग ते शब्दयोगी. समजलं का आता? हे वर जे याला लागलेलं आहे त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी. ते नाम अथवा नामासारख्या शब्दांना लागून येतं, त्याला सोबत असतं, बरोबर. त्याला म्हणायचं काय? शब्दयोगी अव्यय. कळालं? साधं सोपं. इतकी वाक्य लक्षात ठेवली, बाकीचे सर्व प्रश्न सुटतात. फक्त हे लक्षात ठेवा, नामाला किंवा नामासारख्या शब्दांना जो शब्द लागून येणार आहे, बरोबर, त्याला काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय. आता पुढे बघा, पक्षी खाली आहेत, इथं शब्दयोगी नाही. बघा, पक्षी झाडाखाली आहेत, हे शब्दयोगी अव्यय आहे. कळालं का? आणि ते झाड होतं बघा, ते झाड होणार आहे, ते काय होणार आहे? सामान्य रूप होणार आहे. ओके. तो घरामागे आहे, घरामागे, मागे लागली तर त्याच्या, तो घराबाहेर आहे, बाहेर, बरोबर. मुले झाडा पुढे खेळत आहेत, पुढे. त्याच्या घरासमोर विजेचा खांब आहे, बरोबर. त्याच्या घरासमोर विजेचा खांब आहे. समज झालं का तुम्हाला एक गोष्ट? याला म्हणतात काय? शब्दयोगी अव्यय. रानभर फुले पसरली होती, रानभर. त्यानंतर झाडावर नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून आले, बरोबर. बघा, झाडावर चिमण्याने एकच गोंगाट केला. मूळ शब्द असणार आहे, नाम असणार आहे, नामासारखे शब्द असणार, तत्सम शब्द असणार आहे. त्या शब्दांना जो शब्द लागेल म्हणजे लागणार आहे तो काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय. ओके. पुढे बघा, काही तज्ञ लोकांनी व्याख्या केलेल्या इथं. अव्यय नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द. बघा, नाम, सर्वनाम किंवा तत्सम म्हणजे ऍज इट इज, जशास तसे, बरोबर. तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दर्शवितात. त्यांना जोडून येतील आणि ते ज्या शब्दाला ते जोडतील त्याच्यानंतर त्याचा संबंध पुढच्या वाक्याशी येणार आहे, पुढच्या शब्दाशी येणार आहे की ह्याच्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळणार आहे. जसं की बघा, झाडावर चिमण्याने एकच गोंगाट केल्या, चिमण्याने एकच गोंगाट केल्या किंवा केला, हे कशावर कळणार आहे? झाडावर. कुठे केलाय ते? झाडावर. म्हणजे इथं शब्द घ्यावं लागलं तर पुढच्या शब्दाचा लगे अर्थ कळतो आपल्याला. कळालं काही गोष्ट? ओके.
असं कोण म्हटलंय? श्रीपाद भागवत सरांनी म्हटलं होतं. दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय म्हणजे ज्या शब्दांचा योग नामवाचक शब्दांशीच होतो व ज्या शब्दांशी याचा संबंध असतो त्यांचे यांच्या योगाने सामान्य रूप होते. आपण बघितलं होतं आता सामान्य रूप म्हणजे काय? सामान्य रूप म्हणजे काय? शब्दयोगी लागणे अव्यय म्हणजे काय? शब्दयोगी शब्द लागण्याच्या अगोदर जो बदल होणार आहे त्या मूळ शब्दामध्ये त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप. ओके. जी अव्यय धातूचा अर्थ व प्रतिपदिके नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध दाखवितात त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. कोणाच्या मते? चिपळूणकरांच्या मते. जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे योजलेले इतर शब्द याचे पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात, जे मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं होतं, त्यास काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. कुणाच्या मते? मोरो केशव दामले सरांच्या मते. ओके. नामार्थक शब्दांशी योग करून घेऊन क्रिया विशेषणाचा अर्थ उत्पन्न व त्या नामांचा क्रियापदाची अन्वय लावून देणारे शब्द म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. कुणाच्या मते? आगरकरांच्या मते. ओके. कृपा कुलकर्णी सरांच्या मते काय? जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दाशी, बघा, जे अव्यय शब्दाला जोडले बरोबर, शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दाखवला जातो त्या अव्ययास काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. कुणाच्या मते? कृपा कुलकर्णी सरांच्या मते. ओके. नामे व त्यासारखे इतर शब्द यांच्याशी विभक्ती प्रत्यय प्रमाणे संयोग पाहून त्या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध जोडण्याचे काम करणारे जे स्वतंत्र शब्द असतात त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. कोणाच्या मते? केळकर सरांच्या मते. इतक्या सगळ्या व्याख्या लक्षात ठेवलं आपण. लक्षात नाही राहिल्या तरी वाक्य एक व्याख्या लक्षात ठेवायचं, साधी सोपी. ते म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्दांना जो शब्द जोडून येणार आहे, बरोबर, तो शब्द जो जोडणार आहे किंवा तो शब्द लागणार आहे तो म्हणजे काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय. इतकी जरी व्याख्या लक्षात ठेवलात तरी बाकीचे सगळे प्रश्न काय होतात? सुटतात. आणि एवढं पाठ करत बसायचं पण नाही आणि ते शक्य पण नाही. तुम्ही म्हणा की माझं माइंड खूप मोठा आहे, नाही आहे, शक्यच नाही तेवढं सगळं पाठ करण्याचं. आणि फक्त एवढंच पाठ करायचं थोडीच आहे, भले मोठे विषय इथं. ओके. शब्दयोगी अव्ययाचे वैशिष्ट्य काय इथं? शब्दयोगी अव्यय हा इंग्रजी व्याकरणातील कोणता आहे? प्रिपोजिशन. वरून मराठीत आला आहे, पण दोघात काय फरक आहे? फक्त इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन, इथं मात्र काय? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कशी जात आहे? अविकारी आहे. म्हणजेच लिंग वचन नुसार का विभक्तीनुसार बदल होणार नाही, म्हणजे अविकारी आहे. शब्दयोगी अव्यय वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला किंवा व इतर शब्दाला, तत्सम शब्दाला काय येतात? जोडून येतात. आलं? हे वाक्य लक्षात ठेवा फक्त. शब्दयोगी अव्यय वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला व इतर तत्सम शब्दाला काय येतात? जोडून येतात. शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येते व त्या शब्दाचा ते त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविते. शब्दयोगी अव्ययामुळे लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल होत नाही. होणारच नाही ना. कसं काय बदल होणार नाही? काय तिचा? अविकारी आहे ती. समजलं? त्यामुळे बदल होणार आहे का? लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होणार नाही. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना व सर्वनामांना जोडून येतात, परंतु कधी कधी मुळात ते कोणाला जोडून येणार? नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणार. पण कधी कधी असं होतं ते विशेषणाला, क्रियापदाला किंवा क्रिया विशेषणाला सुद्धा जोडून येतात. आणि आपण हे सर्व बघितले. नाम बघितले आपण, नामाचे प्रकार पण बघितले, सामान्य नाम बघितले, विशेष नाम बघितले, भावाचक नाम बघितले, सर्वनाम बघितले. नामाच्या बदल्यात किंवा नामाच्या ठिकाणी जे शब्द येतो तो सर्वनाम असतो. आपण विशेषण बघितले, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो नामाबद्दल, बरोबर, आणि व्याप्ती मर्यादित करतो तो विशेषण असतो. नंतर क्रियापद बघितले. क्रियापदाची व्याख्या काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द म्हणजे काय? क्रियापद. क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. समजले का? हे सगळं बघितलंय. आता काय चालू आपलं? शब्दयोगी अव्यय चालू आहे. पाटाखाली मुंग्याची काय होती? रांग होती. त्याच्यापासून बघा इथं पाटाखाली आहे, इथं शब्दयोगी अव्यय लागलं. त्याच्यापासून, इथं पासून आहे शब्द. त्याच्यापासून मला खूप त्रास आहे. याच्या शुरामुळे आम्ही बचावलो. त्याच्या बोलण्यामुळे भांडण होतात. परवापासून परीक्षा आहे उद्यापासून हा समजा, उद्यापासून
परीक्षा आहे उद्या आपले ग्रुप सी पेपर आहे त्यासाठी. शब्दयोगी अव्यय वाक्यात अर्थपूर्ण असतात ते स्वतंत्र वापरली तर अर्थहीन असतात. आता बघा उदाहरणार्थ शब्दयोगी अव्यय वाक्यात अर्थपूर्ण असतात ते स्वतंत्र वापरले तर अर्थहीन असतात. त्याला अर्थ प्राप्त असत नाही जर त्याने स्वतंत्र वापरलं. जसं की आता हा शब्द वापरलो आपण. कोणता शब्द आहे तो? पासून. पासूनचा काही अर्थ कळाला तुम्हाला? काही अर्थ होत आहे? काही समजत आहे? आता त्याचाच अर्थ बघा. आता ते शब्दयोगी अव्यय म्हणून काम केल्यानंतर बघा आता उद्यापासून म्हणजे सांगत आहे उद्यापासून होणार आहे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? म्हणजे जर शब्दयोगी अव्यय जर स्वतंत्र वापरलं तर ते अर्थहीन असतात. त्याला कसलाच अर्थ प्राप्त होत नाही. पण जेव्हा ते शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतील तेव्हा मात्र त्यांना अर्थ प्राप्त होणार आहे. जसं की आता झाला उद्यापासून. समजला त्या गोष्ट? ओके. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्याचा मागील शब्दाचे काय होते? सामान्य रूप. आत्ताच तर बघितलं आपण. शब्दयोगी अव्यय शब्दाला लागत आहे. शब्दाला लागण्याच्या अगोदरच बरोबर त्यासोबत येणार आहे. त्याच्या अगोदरच त्या शब्दाचं काय होणार आहे? सामान्य रूप होणार आहे. जसं आपण झाड बघितलं. झाडा नंतर खाली. खाली शब्दयोगी अव्यय आहे ते झाडाखाली होणार आहे. पण झाड मूळ आहे. झाडा झालं त्याच्यानंतर जो शब्द आहे झाडा जे आहे ते सामान्य रूप आहे. समजलं काही गोष्ट? ओके. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्याचा मागील शब्दाचे काय होतं? सामान्य रूप होतं. मूळ. वीट आहे. विटेवर थांबला. पांडुरंग विटेवर थांबला बरोबर. विटेवर किंवा विटाखाली विंचू आहे. विटाखाली विटा. विटा हे काय असणार आहे? किंवा विटेखाली समजा विटेखाली विंचू आहे. विटाखाली विंचू आहे. विटा काय असणार आहे? सामान्य रूप असणार आहे. खाली लागल्यानंतर विटाखाली झालं शब्दयोगी अव्यय लागलं. कळालं काही गोष्ट? ओके. अंगणाखाली किंवा अंगणापशी. अंगणाजवळ. अंगणाजवळ 10 रुपये पडलेले आहेत. समजा अंगणाजवळ. अंगण अंगणा. अंगणा झालं. यस. घरटे बरोबर. घरट्यात 4 पिल्ले आहेत बघा. घरट्यात. घरट्यात मूळ शब्द कोणता आहे? घरट्या. घरट्यात होणार ते सामान्य रूप आहे. घरट्यात 4 पिल्ले आहेत. समजलं का तुम्हाला? सामान्य रूप म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय लागण्याच्या अगोदर जो बदल होणार त्या मूळ शब्दामध्ये ते असतं काय? सामान्य रूप. आणि तो शब्द लागला मग ते झाला शब्दयोगी अव्यय. कळालं? पुढे बघा. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करू शकतात. विभक्ती प्रत्ययाचे कार्य करू शकतात म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय काय असतात? शब्द असतो मूळ त्या शब्दाला जोडून येतात लागून येतात बरोबर. ती विभक्ती प्रत्यय असतात. जसं आपण प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन हे बघितलं का नाही? त्याचे प्रत्यय असतात. शब्दयोगी अव्यय सुद्धा प्रत्ययासारखे कार्य करतात. समजलं काही गोष्ट? ओके. पुढे बघा. शब्दयोगी अव्यय व क्रिया विशेषण अव्यय यातील फरक. कुणाकुणामधला फरक बघायचा आपल्याला. शब्दयोगी अव्यय व क्रिया विशेषण अव्यय यातील फरक. शब्दयोगी अव्यय काय असतो? शब्दयोगी अव्यय काय असतं? एका शब्दाला लागून येतं. आणि क्रिया विशेषण काय असतं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. बघा. झाडावर पक्षी बसला. कुठे? झाडावर. बघा इथं झाडावर शब्दयोगी अव्यय वर इथं बरोबर. इथं बघा क्रियापदावर त्याने वर पाहिले. त्याने पाहिले कुठे? त्या क्रियापदावर वर पाहिले. समजलं? क्रिया विशेषण अव्यय काय असतं? क्रियापदाबद्दल माहिती सांगतं. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. ते क्रिया विशेषण आहे. शब्दयोगी काय असतं? शब्दयोगी अव्यय म्हणजे मूळ शब्दाला जोडून येतं. कळाला ते गोष्ट? आता बघा मग. लहान मूल आई मागे लपते. आई मागे शब्दयोगी अव्यय. इथं बघा मागे असे घडले. मागे असे घडले नाही. समजलं का? इथं काय काम करत आहे? क्रिया विशेषण अव्यय काम करत आहे मागे. इथं काम काय करत आहे? मागे शब्दयोगी अव्यय काम करत आहे. ओके. पाटाखाली मुंगी आहे. पाटाखाली मुंगी आहे. सर्वांनी खाली बसावे. बघा इथं काय काम करत आहे? उभ्या क्रिया विशेषण अव्यय म्हणून काम करत आहे. इथं मात्र शब्दयोगी अव्यय म्हणून काम करत आहे. त्याने माकडा पुढे आंबा धरला. त्याने कुठे? माकडा पुढे आंबा धरला. इथं माणसाने नेहमी पुढे पाहावे. इथं काय काम करता येते? पुढे क्रिया विशेषण अव्यय. इथं काय काम करता येते? शब्दयोगी अव्यय. कळलं का? सोपं आहे. जास्त डोकं लावायचं नाही. शब्दाला जोडून येतात आणि स्वतंत्र असतात. बघा शब्दयोगी अव्यय काय असतात? नेहमी शब्दाला जोडून येतात. आणि क्रिया विशेषण अव्यय काय असतात? हे नेहमी स्वतंत्र असतात. ते क्रियापदाबद्दल माहिती सांगतात म्हणून. ओके. शब्दयोगी अव्यय नेहमीच काय असतात?
अविकारी. क्रियाविशेषण अव्यय हे विकारी सोबतच अविकारी बी असतात. विकारी पण असतात आणि अविकारी पण असतात. कोणते? क्रियाविशेषण अव्यय. शब्दयोगी अव्यय नेहमीच काय असतं? अविकारी असतं. ओके. क्रियाविशेषण वाक्यात नसल्याने काय फरक पडत नाही, मात्र शब्दयोगी अव्ययामुळे वाक्याचा संबंध तुटतो. म्हणजे वाक्याला शब्दयोगी अव्यय अर्थ प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? क्रियाविशेषण जर एखाद्या वेळेस वाक्यात नसेल, तो पडला, समजलं? तो पडला तरी कळालं तो पडला. समजले का? तो खाली पडला, काही गरज नाही. खाली नाही वापरलं म्हणजे क्रियाविशेषण नाही वापरलं तरी त्याच्यातून एक अर्थ कळतंय, तो पडला बा. समजले काही गोष्ट? म्हणजे क्रियाविशेषण अव्यय जर नाही वापरलं तरी सुद्धा शब्दाचा अर्थ कळतो, पण शब्दयोगी अव्यय जर नाहीच वापरलं तर शब्दाचा अर्थ वेगवेगळा निघतो. समजले का? ओके. बघा, क्रियाविशेषण अव्यय. राम बाहेर थांबला. राम थांबला ना कळालं. आपण कोण म्हणतो? राम थांबला. बघा, समजलंय का? पण इथं बघा, तो घरात, आता इथं मी बाहेर बाजूला केलं, मी बाहेर काय केलं माहित आहे का? बाहेर याला बाहेरच केलं. ओके. तो घरात थांबला, तो घर थांबला. काय अर्थ निघत आहे का त्याचा? म्हणजे शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर अर्थ प्राप्त होतो. पण क्रियाविशेषण अव्यय लागल्यानंतर किंवा नाही लागलं तरी सुद्धा शब्दांचा अर्थ कळतो किंवा शब्दातून अर्थ, त्याच्यातून भावना कळते त्यातून. पण शब्दयोगी अव्ययातून मात्र जर शब्दयोगी अव्यय लागला नसेल तर मात्र त्या शब्दांचा नेमकं त्यांना काय बोलायचे आहे हे समजत नाही. समजलं? मंदिर जवळ आहे. मंदिर आहे अर्थ निघत आहे. बघा, मंदिर आहे. पण इथं बघा, तो मंदिर आहे अर्थ होणार आहे का? तो मंदिर असं होणार आहे का? मग इथं काय लागलं? शब्दयोगी अव्यय लागलं. तो मंदिराजवळ आहे. आता कळाला अर्थ? समजलाय का? शब्दयोगी अव्यय काय करतात? अर्थ पूर्ण करतात. ओके. तो खाली उभा आहे. तो उभा आहे एवढा बी झालं तरी चालतं. तो झाडाखाली, तो झाडा उभा आहे. तो झाडा उभा आहे असं होऊ शकणार आहे का? नाही, तो झाडाखाली उभा आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय अर्थ पूर्ण करून देतात. क्रियाविशेषण अव्यय कधी कधी अर्थ पूर्ण न करताचा वापर असं होतं. क्रियाविशेषण वाक्यात नसल्याने काही फरक पडत नाही, मात्र शब्दयोगी अव्ययामुळे वाक्याचा संबंध पूर्णपणे तुटतो. म्हणजेच वाक्याला शब्दयोगी अव्यय काय करतात? अर्थ प्राप्त करून देतात. कळालं आता? ओके. काही स्थलवाचक आणि काही कालवाचक अव्यय क्रियाविशेषणे असतात. आपण बघितलंय स्थलवाचक एका ठिकाणाबद्दल, कालवाचक पण बघितले आपण, काळाबद्दल बोलत आहे, कधी, केव्हा, कुठे, केव्हा विचारलो आपण, कालवाचक आहे. समजलं का? बघितलं आपण. स्थलवाचक म्हटलं तर कुठे विचारतो आपण, ठिकाण सांगतो एखादं. स्थलवाचक. काही स्थलवाचक आणि कालवाचक अव्यय क्रियाविशेषणे असतात आणि शब्दयोगी असतात. ती जेव्हा नामापुढे येतात तेव्हा त्या शब्दयोगी अव्यय म्हणतात, व जेव्हा ती कशाशी जोडली जात नाही तेव्हा ते स्वतंत्रपणे वाक्यात येतात. तेव्हा ते काय म्हणून काम करतात? क्रियाविशेष. आपण आत्ताच बघितलं, वर हा शब्द बरोबर, हा शब्दयोगी अव्यय म्हणून बी काम करणार आहे आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणून बी काम करणार आहे. कसं बघा, क्रियाविशेषण कसं आहे? तो वर पाहिला. समजलं का? शब्द जोडून आलाय कुठं? नाही, स्वतः आलाय, स्वतंत्र आलाय तो. बरोबर, तो वर पाहिला, क्रियाविशेषण म्हणून काम करत आहे. झाडावर माकडे बसली. झाडाला जुळून आले का? झाडाला जुळून आले वर. बरोबर, झाडाला जुळून आले म्हणजे ते काय? मग शब्दयोगी अव्यय आहे. समज आले का तुम्हाला? दोन्ही ठिकाणी वर वर आहे, पण इथं शब्दयोगी अव्यय म्हणून काम करत आहे, इथं क्रियाविशेषण म्हणून काम करत, क्रियाविशेषण अव्यय म्हणून काम करत आहे. कळालं काही गोष्ट? हे अशा पद्धतीने असतं. विभक्तीचा अर्थच काही वेळा शब्दयोगी अव्यय व्यक्त करतात. विभक्ती म्हणजे लागून येण्यासारखं. बघा, विभक्तीचा अर्थच काही वेळा शब्दयोगी अव्यय व्यक्त करतात. शिपायाने, मूळ शब्द आहे सिपाई. कोणता शब्द आहे? सिपाई. शिपायाने नंतर शब्दयोगी. कधी कधी असं होतं, आता बघा ते ने आहे, ही विभक्तीच आहे. बरोबर, ने ई सी तृतीयाची. बरोबर, तृतीय. पण तशाच पद्धतीने ते शब्दयोगी अव्ययासारखंही काम करतात. विभक्ती शब्दयोगी अव्ययासारखं काय करतात? काम करतात. शिपायाकडून, इथं ऊन आहे, पंचमी आहे इथं, पण इथं शिपायाकडून, कडून आलं नाही तर कडून काय? मग शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजेच काय? विभक्तीचा अर्थच काही वेळा शब्दयोगी अव्यय व्यक्त करतात. कळालं काही गोष्ट तुम्हाला? ओके, पुढे बघा आता. विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये काय फरक आहे? विभक्ती प्रत्ययांना अर्थ नसतो, नाही आहे. बरोबर,
विभक्ती प्रत्ययांना काय नाही, अर्थ नाही. अर्थ नाही म्हणजे काय मला सांगा. मी काय लिहिलो ते त लिहिलो. काय होते त म्हणजे काय, काही कळालं तुम्हाला? तर हे विभक्ती प्रत्यय आहेत. विभक्ती प्रत्यय कुणा तर नामाला, सर्वनामाला किंवा तत्सम शब्दाला जोडल्यानंतरच अर्थ प्राप्त होणार आहे. समजलंय का? भांड्यात पाणी आहे, भांड्यात पाणी आहे. समजलं? ते जोडल्यानंतर कळालं की कुठं सांगत आहे पाणी, भांड्यात पाणी आहे. समजलं? पण त्याला काही अर्थ प्राप्त आहे का? नाही. शब्दयोगी अव्ययांना अर्थ असतो. वर, वरचा अर्थ लगेच कळतो ना आपल्याला. वर म्हणजे आज वर, वर बघायचं आपल्याला, बरोबर का? शब्दयोगी अव्ययांना अर्थ असतो, पण विभक्ती प्रत्ययांना अर्थ नसतो. विभक्ती प्रत्यय केवळ नाम, सर्वनाम यांनाच लागतात. बघा, विभक्ती प्रत्यय केवळ नाम, सर्वनाम यांना लागतात. शब्दयोगी अव्यय नाम, सर्वनाम, विशेषण, धातू, अव्यय यांना जोडून येतात. कोणाकोणाला? नामाला, सर्वनामाला, विशेषणाला, धातूला, अव्ययांना. कोण? शब्दयोगी अव्यय. विभक्ती प्रत्यय फक्त नाम आणि सर्वनामाला. मराठी विभक्ती प्रत्यय संस्कृत विभक्ती प्रत्ययावरून घेण्यात आले. या एमपी करायला मराठी विभक्ती प्रत्यय कुठून घेण्यात आलेला आहे? संस्कृत मधून घेण्यात आलेला आहे. कुठून घेण्यात आलेला आहे? संस्कृत मधून. शब्दयोगी अव्यय तसे नाहीत, संस्कृत मधून घेण्यात आलेले नाहीत. ओके, मराठी विभक्ती प्रत्यय कुठून घेतले मग? संस्कृत. आपण विभक्तीमध्ये लिहून पण घेतले, बरोबर. मराठी विभक्ती प्रत्यय कुठून घेतलेला आहे? आपण संस्कृत मधून घेतलेला आहे. ओके, विभक्ती प्रत्यय यांना विभक्ती प्रत्यय यांना इतर प्रत्यय लागून विशेषण तयार होत नाही. शब्दयोगी अव्ययांना मात्र चा, इल, ला हे प्रत्यय लागून विशेषण तयार होतात. घरावरचा, भांड्यातील. समजले का तुम्हाला एक गोष्ट? म्हणजेच काय, शब्दयोगी अव्ययांना जर प्रत्यय लागलं तर ते विशेषण होतात, पण प्रत्यय यांनाच प्रत्यय लागलं. इथं बघा, विभक्ती प्रत्ययांना इतर प्रत्यय लागले तर त्याने विशेषण म्हणून काम करत नाहीत, पण तेच प्रत्यय जर शब्दयोगी अव्ययाला लागले तर विशेषण म्हणून काम करतात. कळत आहे का तुम्हाला एक गोष्ट? ओके, विशेषणाची व्याख्या काय आहे? नावाबद्दल विशेष माहिती सांगणार, बरोबर का? विभक्ती प्रत्यय कधीही स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. आपण आता बघितलं. त्याचा काय अर्थ होत आहे का? त्याचा काही शब्द तुम्हाला कळतं का? मग एखादं म्हटलं मी त म्हटलो तर तुम्हाला कळणार आहे का काही? त म्हणजे कुठली तर वस्तू आहे का तुमच्या डोळ्यासमोर आहे का? काहीतरी येणार आहे असं नाही येणार आहे. समजलं का तुम्हाला? पण तुम्हाला म्हटलं खाली म्हटलं तर तुमची किमान नजर काय जाते? असं खाली जाते की खाली बघायचे बाबा कुठतरी. समजले का? विभक्ती प्रत्ययांना कधीही स्वतंत्रपणे येऊ शकत नाही किंवा त्यांना अर्थ पण राहत नाही. काही शब्दयोगी अव्यय काय करतात? स्वतंत्रपणे येऊ शकतात. ओके, विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्ययापेक्षा कमी कार्य करतात. विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्ययापेक्षा काय कमी कार्य करतात? शब्दयोगी अव्यय अधिक कार्य करतात. हे वाक्य लक्षात ठेवा फक्त. विभक्ती प्रत्यय शब्दयोगी, कारण की शब्दयोगी अव्यय नेहमी स्वतः पण येऊ शकतात, स्वतःचा अर्थ असतो. विभक्ती प्रत्ययांना काय अर्थ आहे का? स्वतःचा अर्थ नाही. त्यामुळे साहजिक आहे, जर शब्दयोगी अव्ययांना अधिकच कार्य असणार आहे. विभक्ती ह्या दोघांमध्ये जर तुलना केली, विभक्ती आणि शब्दयोगी मध्ये, तर शब्दयोगी अव्यय हे जास्त कार्य करतात, विभक्ती हे कमी कार्य करतात. विभक्तीचे प्रत्यय कमी कार्य करतात. कळाला तर ही गोष्ट? ओके, जोशी सरांनी काय केलंय? अर्थपूर्ण शब्दयोगी अव्यय, अर्थशून्य शब्दयोगी अव्यय. काय फरक केले? कोण? जोशी सरांनी. अर्थपूर्ण शब्दयोगी अव्यय आणि अर्थशून्य शब्दयोगी अव्यय. अर्थपूर्ण म्हणजे काय? स्वतंत्रपणे उपयोग होणारे, वर, खाली, आत, मध्ये, बरोबर. अर्थशून्य म्हणजे काय? प्रत, लागी, स्तर. म्हणजे ह्याचा अर्थ माहित नाही आहे, पण हे कोणाला तरी एकाने जर जोडून आले तर अर्थ प्राप्त होणार आहे. मग त्याला स्वतःचा अर्थ नाही, स्वतःचा अर्थ नाही म्हणजे अर्थ शून्य आहे. कळाला तुम्हाला एक गोष्ट? स्वतःचा अर्थ नाही म्हणजे काय? अर्थ शून्य आहे. पण अर्थपूर्ण म्हणजे काय? आता वरचा, वर आपल्याला लगे कळालं, दिशा दाखवत आहे, वर दिशा दाखवत आहे, खाली, आत, लगे मध्ये, बरोबर. हे काय दाखवत आहे? एखादा अर्थ प्राप्त आहे. ज्यांना अर्थ प्राप्त असतो ते काय असतं? अर्थपूर्ण असतात. त्यांना अर्थ नसतो, त्याचा अर्थ कळत नाही किंवा अर्थ नसतोच, ते काय असणार आहे? अर्थ शून्य शब्दयोगी. पण असं कोण केले विभाजन? जोशी सरांनी. कोण केलं असं? जोशी सरांनी. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कसे आहेत? एक आहे अर्थावरून आणि दुसरा आहे साधित. अर्थावरून पडणारे प्रकार बघा. आता तुम्हाला माहित आहे कालवाचक, केव्हा हा शब्द तयार होतो कालवाचकला, बरोबर. अर्थावरून पडणारे प्रकार. कालवाचक, सूर्यास्तापूर्वी जेवण करावे. केव्हा जेवण करावे? सूर्यास्तापूर्वी. सूर्याचा अस्त होण्याच्या अगोदर काय करायचं? जेवण. कालवाचक आहे ना, केव्हा हा प्रश्न पडणार आहे. मग तू शाळेत 12 वाजेपर्यंत ये. कधीपर्यंत ये? कधी केव्हा एकच अर्थ असतं. कधीपर्यंत ये? 12 वाजेपर्यंत ये. पैसे मिळेपर्यंत परत येऊ नको. कधीपर्यंत परत येऊ नको?
पैसे मिळेपर्यंत परत येऊ नको. मरणांती तो चांगला बोलला, मरणाच्या पुढे पुढे तो चांगला बोलला. पूर्वी, आधी, नंतर, मागे, पुढे, पर्यंत, पावेतो, अंती, शेवटचे, अगोदर, अलीकडे, हे सगळं काय ते, हे सगळे काय तर कालवाचक आहेत. गतिवाचक काय आहे? गती काहीतरी मिळणार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे ते, त्या ठिकाणी जाणार नाही ते, एका ठिकाणून काय होणार आहे, दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे ते. ओके बघा, राम शाळेतून घरी आला. राम कुठं होता? शाळेत होता. तो शाळेतून कुठं आला? मग घरी आला. ती झाडा खालून गेली. ती झाड इथं स्थिर आहे, बरोबर. ती झाडाच्या कुठून गेली? खालून गेली. बघा, गेली का नाही, पुढे गेली का नाही? गती प्राप्त झालेली आहे, गतिवाचक. शेतामधून रमेश घरी आला. अगोदर तो कुठं होता? शेतामध्ये होता. तो आता कुठं आला? घरी आला. माझ्या जवळून साप गेला. समजलंय का? हे काय मग हे गतिवाचक आहेत. आतून, खालून, मधून, जवळून, बाहेरून, पुढून, वरून, पर्यंत, पासून, कडून, समोरून, जवळून, हे सगळे काय ते हे गतिवाचकचे शब्द आहेत. स्थलवाचक, स्थलवाचक म्हणजे काय? ठिकाण. स्थलवाचक म्हणजे काय? एखादं ठिकाण व्यक्त केलेलं असतं किंवा ठिकाण निर्देशित केलेलं असतं. घरासमोर नदी आहे, ठिकाण व्यक्त केलं ना. एक घर आहे, घराच्या समोर काय? नदी आहे, म्हणजे ठिकाण. घरासमोर नदी आहे. बाजारात गर्दी आहे, बाजार एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काय? गर्दी आहे. दारा मागे कोण आहे? एक दार आहे, तिथं ठिकाण आहे ते दाराचं. दाराच्या मागे कोणतरी आहे, दारा मागे कोण आहे. समजले? स्थलवाचक. मी आज शाळेमध्ये जाणार नाही, शाळेचं ठिकाण असतं, बरोबर, ते स्थलवाचक. आत, बाहेर, मागे, मध्ये, जवळ, पाशी, समोर, वर, खाली, भोवती, कडे, ठाई, नजीक, समीप, सानिध्य, हे शब्द कशाचे आहेत? स्थलवाचकचे आहेत. ओके. करण, करण म्हणजे साधन. करण साधनवाचक. त्यांच्या हातून हे कार्य व्हावे, त्यांच्या हातून हे कार्य व्हावे हीच श्रींची इच्छा, बरोबर. रामाकडून निरोप आला. एक म्हणजे एकाकडून. साधन म्हणजे काय होतं का? एकाकडून होणारी गोष्ट, बरोबर. जिथं साधनचा वापर केला जातो, जिथं एकाने करणचा वापर केला जातो. रेल्वेमुळे यायला वेळ लागला, एखादं साधन आहे. साधन म्हणजे काय? रेल्वे साधन झालं. रेल्वेमुळे काय झाला? वेळ झाला यायला. समजलं? साधन आलं. नळाद्वारे परत साधन आलं, बरोबर. नळाद्वारे पाणी सोडण्यात आले. योगे, मुळे, करून, करवी, कडून, द्वारा, हातून, हे सगळे कसे शब्द आहेत? करणवाचक. हेतुवाचक का असणार आहे? उद्दिष्ट. हेतू आपण असतो ना, की आपण कशाच्या हेतून अभ्यास करतो? बा नोकरी लागली पाहिजे म्हणून आपण अभ्यास करतो. आपला हेतू आहे तो की नोकरी लागली पाहिजे, आपण 1 ते 1.5 वर्षामध्ये काय करणार आहे? नोकरी लावून घेणार आहे, असा हेतू असतो. याचसाठी केला होता हा अट्टहास, बरोबर. याचसाठी केला होता हा अट्टहास. स्मृती प्रित्यर्थ काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात्रेनिमित्त सर्व वारकरी आळंदीला आले. बघा इथं बघा, याचसाठी हेतू होता, काहीतरी हेतू आहे. याचसाठी केला होता हा अट्टहास. कोणता तरी आहे ना, हेतू आहे ना, यासाठीच, बरोबर. स्मृती प्रित्यर्थ काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोणता हेतू आहे? स्मृती प्रित्यर्थ आहे तिथं. समजलं? यात्रेनिमित्त सर्व वारकरी आळंदीला आले. हेतू काय? यात्रेला जायचं आहे, यात्रेनिमित्त. कामाकरिता मी तुमच्याकडे आलो, काहीतरी हेतू आहे ना, काम आहे म्हणून तो हेतून गेलेला आहे, त्याला काय म्हणतात? हेतुवाचक. साठी, करिता, कारणे, आरती, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव आणि लागी, हे सगळे कसे शब्द आहेत? हेतुवाचक. तुलनावाचक. एकमेकांमध्ये तुलना करणे, एकमेकांना तुलना करणे. त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, बरोबर, किंवा माझ्यापेक्षा तो मोठा आहे. एकमेकांच्या तुलना. माझ्यापेक्षा तो हुशार आहे, माझ्यापेक्षा तो ढ आहे, असं काही जे असतं ते इथं काय असते? तुलना असते. तुलनावाचक. दगडापरीस वीट मऊ. म्हणजे दगड खूप कठीण असतो, टणक असतो, बरोबर, त्याच्यापेक्षा मऊ काय आहे? वीट आहे. बघा, दगडापरीस तुलना झाली दोघांमध्ये, दगड आणि विटेमध्ये तुलना झाली आहे, आणि त्याच्यामध्ये मऊ कोणता आहे? मग वीट. समजलं? दगडापरीस वीट मऊ. रामपेक्षा श्याम हुशार आहे. मुलामध्ये गणेश पास झाला. म्हणजे अनेक मुलं इथं तुलना केलं, त्या सर्व मुलामध्ये कोण पास झाला? गणेश पास झाला. समज झालंय? त्याला काय म्हणतात मग? तुलनावाचक. तर, तम, पेक्षा, परीस मध्ये हे सगळे कसले शब्द आहेत? तुलनावाचकचे. व्यतिरेक वाचक. तुझ्याशिवाय मला करमत नाही. राम खेरीज कोणीच येत नाही. तिच्या वाचून मला कोणाची आठवण येत? कृष्णकांत. स्वामी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना. व्यतिरेक म्हणजे त्या व्यतिरिक्त, बरोबर, व्यतिरेक. बघा, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरेक, परता, वेगळा, निराळा आणि विरहित, हे सगळे कशाचे शब्द?
व्यतिरेकवाचकची. योग्यतावाचक म्हणजे काय? योग्यता. असं समजा की तो व्यक्ती एकाने काबिल आहे त्या गोष्टीसाठी, पात्र आहे त्या गोष्टीसाठी, योग्यतावाचक. ओके. तो कायद्याप्रमाणे बोलतो. यस, त्याला कायदा सगळा माहिती आहे, तो कायद्याप्रमाणे बोलतो. प्रधान राज्याच्या आज्ञेवर हुकूम, योग्यता, त्याची योग्यता येतील. मेघासम तो सावळा, नरवर कृष्णा समान, योग्यता ना त्यांची दोघांची की नरवर कसा आहे, कृष्णा समान आहे. तिचे दात मोत्याप्रमाणे आहेत, म्हणजे तिचे दात मोत्याप्रमाणे आहेत. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. योग्यता ना, म्हणजे जी नदी आहे असेल तिथे वाहत, जी नदी आहे कशी आहे ती, दुधासारखी वाहत आहे. योग्यता आहे त्या नदीची, योग्यता काय, दुधासारखी. समज आले का तुम्हाला एक गोष्ट? ओके. जोगा योग्य सारखा सम समान प्रमाणे बर हुकुम परी अनुसार गत इतपत इतका सदृश्य परत्वे सरसा, हे सगळे कसे शब्द आहेत? हे सगळे योग्यता वाचकचे शब्द आहेत. कैवल्य दर्शक, अन्यावर्ती वाचक, व्यावर्ती वाचक. मी बारीक बोलणार नाही, तूच माझा मित्र यायचं, म्हणजे त्याच्याशिवाय ओके तूच आहे सगळं काही, मी बारीक बोलणार नाही. बाबा फक्त यात्रेला गेले, तिनं मला सोडून गेली. ओके. केवळ मात्र म्हणजे केवळ तूच आहेस असं त्याचा अर्थ होतो. केवळ मात्र फक्त च ना बारीक, हे कसे शब्द आहेत? ते फक्त कैवल्य दर्शकचे शब्द आहेत. संग्रहवाचक म्हणजे समावेश वाचक आहेत. राम सुद्धा यात्रेला गेला, म्हणजे त्याच्यासोबत तो पण एक गोष्ट आहे, त्याला पण ऍड करा मध्ये. समज आले का? सगळ्यांना सोबत घेऊनच करायच्या अशा गोष्टी. संग्रहवाचक, समावेश वाचक. राम सुद्धा यात्रेला गेला, म्हणजे जे लोक गेले होते त्यासोबत कोण गेला? राम सुद्धा गेला. कुत्रा देखील यात्रेला गेला, कुत्रा पण यात्रेला, लोक गेला तर सोबत कोण गेला? कुत्रा देखील गेला. म्हणजे समावेश वाचक आहे ते. आई सुद्धा देवळात जाते, अगोदर कोणतरी जात त्याच्यानंतर आई सुद्धा, समावेश झाले ना आई सुद्धा. ओके. तुम्ही पण चहा घेता, समजले का? म्हणजे अगोदर कोणतं चहा घेताय, विचारताय तुम्ही पण चहा घेता. ओके. या अशा पद्धतीनं सुद्धा, पण, देखील, ही, तर हे काय ते सगळे संग्रहवाचक आहेत. सहचर्य वाचक, मित्रा सवे मी सहलीला, मित्रा सवे, सवे म्हणजे काय? विना नाही, सोबत. बरोबर. मित्रा सवे मी सहलीला गेलो होतो, मैत्रिणी संगे तो आला. बरोबर. सहचर्य म्हणजे काय? सहचर्याचा मुळात अर्थ होतोय, सहचर्य म्हणजे एकमेकाला समजून घेणे, दोघ जण. सहचर्याचा मुळात जर बाहेरचा अर्थ जर काढला, सहचर्य म्हणजे काय? सहचर्य म्हणजे एकमेकाला समजून घेणे. त्या दोघं पण असले, दोन व्यक्ती असतात समजून घेणे म्हणजे सहचर्य. इथं पण बघा तो, मित्रासवे मी सहलीला गेलो, सहचर्य वाचक. मैत्रिणी संगे तो आला. बरोबर. गाडी बरोबर नळ्याची जत्रा, आई वडिलांसहित तो पुण्यास आला, सोबत. समज आले का? सह बरोबर सवे संगे सहित सकट निशी समवेत सांगाती, लोक माझे सांगाती. कुणाचं पुस्तक आहे? लोक माझे सांगाती, लोक माझे सांगाती पुस्तक आहे शरद पवार साहेबांचं, लक्षात ठेवा ते. ओके. संबंध वाचक, कोणाविषयी गैरसमज पसरू नये. संबंध वाचक आहे, परीक्षेविषयी सर्वांना काळजी वाटते, काहीतरी संबंध आहे इथं. कोणाविषयी गैरसमज पसरू नये, परीक्षेविषयी सर्वांना काळजी वाटते. मराठी व्याकरणासंबंधी काही शंका, संबंधाला विचारत, मराठी व्याकरणासंबंधी काही शंका. ओके. पाटलाबद्दल सर्वच लोक काय करू लागले? बोलू लागले. संबंधवाचक म्हणजे काय? संबंधी, त्याच्या विषयी, विषयी, बद्दल, मोबदला. विनिमय वाचक म्हणजे काय? एका बदला, विनिमय म्हणजे आपण एक्सचेंज म्हणतो, एक्सचेंज लक्षात ठेवा. विनिमय म्हणजे काय? एक्सचेंज होणे. ओके. विनिमय वाचक, साखरेबद्दल गुळ पाहिजे, मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्री काम करतील. समज झाले का तुम्हाला गोष्ट? म्हणजे जो व्यक्ती आहे त्याच्या बदल्यात. ओके. वही जागी पेन पाहिजे. आज शेतात गड्या बदली राम काम करेल, जो गडी काम करत आहे त्याच्या ठिकाणी कोण काम करत आहे? राम काम करत आहे. समजलं काही गोष्ट? या अशा पद्धतीने बदल, ऐवजी, जागी, बदली. भागवाचक काय? खर्चापोटी पैसे बाजूला ठेवले, भाग आहे. म्हणजे भागवाचक म्हणजे काय? अभ्यास करणे भाग आहे असं म्हणतो आपण. अभ्यास करणे भाग आहे म्हणजे काय? अभ्यासाशिवाय पर्याय नाही, अभ्यासच तुमचं जीवन तारू शकणार आहे, नाहीतर तुम्हाला मारू शकणार आहे अभ्यास नाही केला तर. समजले? भाग आहे म्हणजे करावंच लागेल. समजले काही गोष्ट? अशा पद्धतीने खर्चापोटी पैसे बाजूला ठेवले. 4 एकरातून 2 एकर मला, 50 पैकी 5 मुले PS झाली, पैकी पोटी आतून. दिशादर्शक काय? मी मंदिराकडे जात आहे, एखादी दिशा दाखवणे. मी मंदिराकडे जात आहे, भेटी लागी जीवा लागली साहस,
विद्येप्रती प्रामाणिक असावे. कुणाप्रती प्रामाणिक असावे? विद्येप्रती. तिच्या प्रत मला आदर आहे. एखादी ठिकाण दाखवले, एखादी वस्तू दाखवत आहे किंवा एखादी दिशा दाखवत आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं बद्दल दाखवत आहे, व्यक्तीबद्दल माहिती सांगत आहे, ती कोणता असणार आहे? दिशादर्शक. कडे प्रती लागे प्रत. परिमाणवाचक. इथं बघा, एक गोंधळ नाही करायचे आहे. एक असतं परिणाम, एक असतं परिमाण. इथं कोणता शब्द आहे? परिमाण आहे. परिणाम जो असतो बघा, एखादी गोष्ट आपण आज केली त्याच्यानंतर घडणारी जी गोष्ट असते ते असतं परिणाम. 2 वर्षे मुलांनी सातत्यानं चांगला अभ्यास केला, त्याचा परिणाम असा झाला की ते आज लोक PS आहेत. परिणाम दिसला? समजले का तुम्हाला? तो परिणाम असतो. परिमाण म्हणजे काय माहिती का? परिमाण. परिमाण म्हणजे काय माहिती का? एखादं युनिट समजा, जिथं आपण मोजलं जातं, जिथं काउंट केलं जातं, बरोबर? काउंट करण्याची गोष्ट म्हणजे परिमाण. परिणाम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या नंतर दिसणारी गोष्ट, परिणाम दिसतो आपल्याला, बरोबर? आणि परिमाण म्हणजे काय? युनिट मोजणारे. बघा, जगभर पाणी घेऊन ये, परिमाण आहे, मोजत आहे. किती पाणी घेऊन ये? जगभर. ओके. घरभर सोयाबीन झाले. घर जेवढं घर आहे तेवढं सगळं काय झालं? सोयाबीन झालं. मनभर विचारापेक्षा कणभर कृती श्रेष्ठ असते. दिवसभर झोपतो, रात्रभर अभ्यास करतो. समजलं का? परिमाण आहे. परिमाण आहेत ते. भर हिराचा शब्द आहे. पूर्ततावाचक, कामापुरता. जेवढं गरज आहे तेवढंच. पूर्ततावाचक, कामापुरता मामा म्हणतो ना आपण. काम झालं की सोडून द्यायचं, असं. कामापुरता मामा. पादपूरक म्हणजे काय? पैनीस. पै हे पादपूरक ज्ञानेश्वरीमध्ये येतं. पैगा गोप्य ही परी तया प्रती चावळी जो सोके. ओके. प्रश्नार्थक, प्रश्न विचारण्यासाठी का, की, ना, हे सगळे काय येतं? प्रश्नार्थक येतं. पूर्णत्ववाचक, पाहुण्यापुरते पोहे केले. पुरते. पूर्णत्वाचे म्हणजे तेवढेच, जेवढे लागणार आहेत, बरोबर? भले मोठे केले नाहीत. पाहुण्याला जेवढे लागतात, पाहुण्यापुरतेच काय केलं? पोहे केलं. पूर्णत्वाचे. ओके. साधित शब्दयोगी काय असणार आहे? साधितचा अर्थ तुम्हाला कळतं. साधित म्हणजे काय? सिद्ध शब्द आहे. काय म्हटलं मी? सिद्ध शब्द आहे. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द असतो. मूळ शब्दामध्ये जो प्रत्यय लागेल, प्रत्यय लागल्यानंतर जे शब्द तयार होणार आहेत ते शब्द कोणते असणार आहेत? साधित शब्द असणार. झालं ना आपलं? खूप वेळ झाले, बरोबर? साधित शब्द. बघा आता एका वाक्यात तुम्हाला सांगतो साधित कसे असतात. नामाला जर प्रत्यय लागला आणि त्याचा नवीन शब्द तयार झाला, नाम साधित. अव्ययाला प्रत्यय लागला, नवीन शब्द तयार झाला, अव्यय साधित. विशेषणाला जर प्रत्यय लागला आणि शब्द तयार झाला, विशेषण साधित. संस्कृत शब्द साधित म्हणजे संस्कृत भाषेमधल्या शब्दाला प्रत्यय लागला तर संस्कृत शब्द साधित. आणि धातूला, धातू म्हणजे परत मूळ, धातू साधित. समजलं? हे असे साधे शब्दयोगी अव्यय आहेत. ज्या ठिकाणी जो शब्द आहे त्या शब्दाला जर लागला तर त्याला त्या शब्दाचं नाव द्यायचं. नामाला लागला, नाम साधित, बरोबर? अव्ययाला लागला, अव्यय साधित. विशेषणाला लागला तर विशेषण साधित. पण अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, साधित म्हणजे काय माहिती आहे का? साधित म्हणजे एक शब्द, सिद्ध शब्द असतो. सिद्ध म्हणजे काय? सिद्ध म्हणजे मूळ शब्द असतो. मूळ शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर जो नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात साधित शब्द. कळलं आता? मग डिपेंड आहे ते नामाला लागले, अव्ययाला लागले, विशेषणाला का, धातू साधितला किंवा संस्कृतला. समजला त्या गोष्ट? आला म्हणतात साधित शब्द. ओके. अशा पद्धतीने आपण उद्या कोणता टॉपिक सुरू करणार आहे? आपण उद्या उभया नव्य अव्यय. तोपर्यंत धन्यवाद.